पुस्तकाचे नाव आहे छंद देई आनंद. आज मी संवाद साधणार आहे या पुस्तकाचे लेखक एकनाथ आव्हाड यांच्याशी. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी चला त्यांचा परिचय करून घेऊ. एकनाथ आव्हाड सुप्रसिद्ध बालसाहित्यकार म्हणून सारा महाराष्ट्र आपणास ओळखतो. अलीकडेच आपल्याला मानाचा साहित्य अकादमी 2023चा बालसाहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपण गेली 30 वर्ष मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहात. अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या कलाकलानं घेत नाविन्याचा ध्यास जपत तुम्ही शाळेत अनेक उपक्रम राबवत असता. आपल्या या कार्याची दखल घेऊन मुंबई महापालिकेनं आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारानं 2008 साली आपणास गौरवलं. महाराष्ट्र शासनानं आदर्श शिक्षक राज्य पुरस्कारानं 2016 साली आपणास गौरवलं. ही आमच्यासाठी कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आपण माणसांइतकीच शब्दांशीही सहजगत्या जवळीक साधता. आपली 32 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आपल्या कविता आणि पाठ महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकातही मानानं विराजमान झालेत. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. नमस्कार आभार सर. मला सांगा, छंद देई आनंद असे तुमच्या पुस्तकाचे नाव आहे. छंद म्हणजे काय हे मला सांगाल का? टीव्ही वरचे कार्टून बघताना मला आनंद मिळतो, पण तो छंद होऊ शकेल का? स्नेहा बाळा, पहिल्यांदा तुझं मनापासून अभिनंदन. तू एवढ्या लहान वयात छान छान व्हिडिओ तयार करते आणि आम्हाला खूप आनंद देते. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तू अनेकांशी संवाद साधते, गाणी म्हणते, गप्पा करते. हा तुझा एक छंदच आहे की नाही? आणि हा छंद तुझ्या आवडीचा छंद आहे. मग छंद म्हणजे काय बाळा? तर आपण असं म्हणतो की आपला जो रिकामा वेळ असतो, फुरसतीचा वेळ असतो, मग या रिकाम्या वेळी आपल्याला अनेकदा वाटतं की काय करावं बुवा मी आता या रिकाम्या वेळी. मग आपण आपल्या आवडीचं काम करतो, गाणं म्हणतो, एखाद्याला तबला वाजवण्याचा छंद असेल तर तो तबला वाजवतो, कुणी पुस्तकं वाचतं छान छान गोष्टींची, कवितांची. तर छंद म्हणजे आपला रिकामा वेळ आनंदात, मनोरंजनात चांगला घालवणं म्हणजे छंद. आता तू कार्टून बघते, हा तुझा आवडीचा छंद आहे. पण बाळा, हा छंद होईल का? कारण प्रत्येक छंदात आपण काहीतरी करत असतो. गाणी म्हणत असतो, पोस्टाची तिकीट जमवण्याचा अनेकांना छंद असतो, तो पोस्टाची तिकीट जमवण्याचा छंद करतो. म्हणजे प्रत्येक जण आपली काहीतरी कृती करत असतो. पण टीव्हीवर आपण कार्टून पाहतो त्यावेळी आपण नुसते एका जागी बसून असतो आणि ती चित्र पुढे 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 फिरत असतात. तर ह्या छंद हा नाही होणार बाळा छंद. तुझा हा जो व्हिडिओ बनवण्याचा छंद आहे तो मात्र छंद नक्की होईल. तू पुस्तकं छान वाचते, गाणी छान म्हणते, गोष्टी छान सांगते. हा तुझा छंद खरा छंद आहे. माझी ना एक छंद दे आनंद या पुस्तकातला बाळा, की ज्याला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार मिळाला, यात एक कविता आहे. ती मला तुला स्नेहा तुला ऐकवायची आहे. ती कवितेचं शीर्षक आहे छंद दे आनंद. त्या कवितेतला तुझ्याच वयाचा मुलगा काय म्हणतोय? आमच्या घरात प्रत्येकाचा छंद आगळा, आमच्या घरात प्रत्येकाचा छंद आगळा वेगळा, अहो फावला वेळ आमचा छंदात जातो सगळा. आता पोस्टाची तिकिटे जमविण्याचा छंद आहे मला, पोस्टाची तिकिटे जमविण्याचा छंद आहे मला. अख्खे पोस्टच असते जणू माझ्या सोबतीला. जुनी नाणी जमविण्याचा छंद ताईला भारी, जुनी नाणी जमविण्याचा छंद ताईला भारी. नाण्यांवरून इतिहासाची माहिती मिळते खरी. दादाला चित्रे काढण्याचा छंद आहे जुना, दादाला चित्रे काढण्याचा छंद आहे जुना. चित्रांच्या दुनियेतल्या तो सांगतो खाणाखुणा. आणि बाबांना कविता करण्याचा छंद केवढा तरी, बाबांना कविता करण्याचा छंद केवढा तरी. अहो कवितांची मैफल घरात भरवतात वरचे वरी. आई नवीन पदार्थ बनविण्याचा आईला आहे छंद, नवीन पदार्थ बनविण्याचा आईला आहे छंद. सर्वांना पोटभर जेवू घालण्यात तिला आनंद. छंदावर जीवापाड प्रेम करणार आमचं घर, छंदावर जीवापाड प्रेम करणार आमचं घर.
छंदामुळे आमच्या ज्ञानातही पडते भर. छंदामुळे होते रंजन, होते मन ताजे तवाने. छंदामुळे होते रंजन, होते मन ताजे तवाने. नवनिर्मितीचे आनंदापुढे आकाशही वाटते ठेंगणे, आकाशही वाटते ठेंगणे. म्हणजे बाळा, याच्यात तुला लक्षात आलं असेल की एका घरामध्ये वडिलांना कविता करण्याचा छंद, आईला छान छान पदार्थ बनवण्याचा छंद, तर दादाला चित्र काढण्याचा छंद आणि ताईला नाणी जमवण्याचा छंद. म्हणजे हा छंद काय करतो, त्यांना तर आनंद देतोच, पण त्या आनंदाबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर घालतो. आणि असा छंद स्नेहा, तो खरा छंद. कळलं का बाळा? आता हो. पुढचा प्रश्न. मी तुमचे कवितेचे पुस्तक वाचले. तिथल्या अनेक कवितांमध्ये माझ्याच मनातले विचार मला दिसले. तुम्ही तर मोठे आहात, मग तुम्ही आमच्या लहान मुलांच्या मनातले कसे लिहिता? हो, किती छान विचारला स्नेहा तू प्रश्न. आम्ही लहान मुलांच्या मनात कसं शिरतो माहितीये? गप्पा करून. आता बघ बरं, तुझ्याशी गप्पा मारता मारता मी तुझ्याही मनात शिरलो आणि तुझ्या मनात काय सुरू आहे ते मला लक्षात आलंय बरं का. तुलाही असं वाटतं की एकनाथ सरांनी एक छान गोष्ट सांगावी, कविता म्हणावी, माझ्याशी छान गप्पा माराव्या. होय की नाही बाळा? तर हो. आम्ही मनात कसं तो गप्पा करून, संवाद, मुलांशी संवाद करून, म्हणजे आम्ही काय करतो, आता माझ्या वर्गात एक मुलगी होती बरं का. तुला जूनचीच एक गोष्ट सांगतो. ती मुलगी मे महिन्याची सुट्टी पडली आणि ती जूनला शाळेत आली आणि शाळेत आल्यावर ती खूप खूप आनंदाने माझ्याशी गप्पा करायला लागली आणि मला तिने काय दाखवली, वही, आणि म्हणाली, "सर, सुट्टीत ना मला माझ्या आईने नवीन वही दिली." आणि आई म्हणाली, "या वहीत काय बी लिहू." काय बी लिहू म्हणजे काहीही लिही. मी तुझ्यावर रागवणार नाही, चिडणार नाही. वहीचं पान खराब केलं तरी तुला ओरडणार नाही. तू काहीही लिही, तुला आवडेल ते. आणि सर, मला खूप आनंद झाला. मग मी तिला विचारलं, "तू काय लिहिलंस गं मग त्या वहीत?" तर मी आईवर कविता लिहिली. मला खूप आश्चर्य वाटलं स्नेहा त्या मुलीचं, की आईने तिला स्वातंत्र्य दिलं, की या वहीत काहीही लिही. आणि त्या स्वातंत्र्याचा तिने असा उपयोग केला, की त्या वहीत तिने कविता लिहिली, गोष्ट लिहिली, एक गणित सुद्धा सोडवलं. आणि मी जेव्हा घरी जात होतो, तेव्हा मला कविता सुचली. कवितेचं शीर्षक आहे माझी वही. आणि मी त्या कविता, ती माझी नाहीच बरं का, त्या माझ्या वर्गातल्या मुलीची कविता आहे. आणि त्या मुलीचंच मन त्या कवितेत मी लिहिलं. ती अशी कविता, की आईने आणली मला वही आणि म्हणाली, यात हवं ते लिही. आईने आणली मला वही आणि म्हणाली, यात हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता. आईवरच लिहिली एक कविता. आता वाचते ती मी येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी, पण पावसाची गाणी. अहो, कुंडाला सुटेला अवघड गणित मीच सोडवले अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला, ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत, अहो सुचेल तसे बसले लिहित. आई म्हणाली, अगं सारेच या. आई म्हणाली, अगं सारेच यात. वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही. शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही. अहो सजून गेली माझी वही. अहो सजून गेली माझी वही. स्नेहा, त्या मुलीची वही तिच्या आईच्या सहीने सजून गेली. आणि मला असं वाटलं, त्या मुलीला ती कविता दाखवली. ती म्हणे, सर, ही माझीच कविता. मग त्या मुलीच्या मनातलं मी कसं काय लिहिलं, तर तिच्याशी गप्पा मारल्यामुळे ती बोलती झाली. आणि बोलता बोलता मी तिच्या मनातलं ओळखून घेतलं आणि तेच कवितेतून, गोष्टीतून मी लिहित असतो मुलं. आता पुस्तकातले वाचतो त्यामुळे परीक्षेत चांगले मार्क मिळतात. पण गोष्टीचे पुस्तके, कविता हे आम्ही कशासाठी वाचायचे? खूप छान प्रश्न विचारलास स्नेहा. गोष्टीचं पुस्तक शाळेच्या आतून तुम्हाला अभ्यास कळतो, पण गोष्टीचं पुस्तक का वाचायचं असतं? तर पुस्तक माझ्या हाती, आता मला नाही भीती. पुस्तक माझ्या हाती, आता मला नाही भीती. अहो पुस्तकांची आणि माझी जीवाभावाची प्रीती.
पुस्तकातली गोष्ट खाऊ इतकी गोड आणि जीवनाला देते ती आनंदाची जोड. समजते उमजते विज्ञानाची किमया, अहो पुस्तक जणू माझे एक अजबच दुनिया. निळेभोर आकाश, सूर्यचंद्र तारे पुस्तकातून भेटतात जवळून सारे. पुस्तक करते आपल्यावरी आई परी माया, पुस्तकांसोबत जाऊ चला जग फिराया. स्नेहा, पुस्तक हा आपला खराखुरा मित्र असतो. म्हणतात ना, पुस्तक माझा मित्र सदा सर्वकाळ हसरा, पुस्तकासारखा खराखुरा मित्र नाही दुसरा. म्हणून पुस्तकं का वाचायची असतात? कारण पुस्तकं हे आपले मित्र होतात बाळा. आणि पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळतं, आपल्याला विचार करायला पुस्तकं शिकवतात. आणि सगळ्यात महत्वाचं, पुस्तक म्हणजे नुसतं पानांचा संग्रह नसतो बरं का स्नेहा. या पुस्तकांच्या पानांमध्ये आपलं आयुष्य बदलवण्याची ताकद असते. म्हणून असं म्हणतात की हे पुस्तक म्हणजे एक खिडकी आहे भोवतालचं जग बघण्यासाठी निर्माण झालेली. आणि म्हणून पुस्तकं ही वाचलीच पाहिजेत. तू सुद्धा वाचणार ना छान छान गोष्टींची, कवितांची पुस्तकं? छान. आता हो. पुढचा बघ. YouTube वर सगळ्या गोष्टी ऐकायला पाहायला मिळतात. अशा वेळी आम्ही याच गोष्टी पुस्तकात का वाचायच्या? युट्यूबवर तर दिसतं, सगळ्या गोष्टी दिसतात, गाणी दिसतात, कविता आहे तिथे दिसतात. मग आपण पुस्तकातून का वाचायचं? तू स्नेहा, तुला बघ शाळेची नवीन पुस्तकं मिळाली तर त्या पुस्तकांचा किती सुंदर वास येतो, है की नाही? हो. तसं आपण नवीन पुस्तक घेतलं की त्या पुस्तकातल्या कागदावरून हात फिरवला तर त्या गुळगुळीत कागदावरून हात फिरवताना आपल्याला किती आनंद मिळतो. पुस्तकातली अक्षरं वाचताना या अक्षरातून म्हणजे आपल्या डोळ्यांतून आपण विचार करायला, डोळ्यांना दिसतात पण आपल्या बुद्धीला ते चालना देतात. मग युट्यूबवर दिसतं, आपल्याला ते आवडतं, ती पळणारी चित्र आपण पाहतो, ती गाणी पाहतो. पण त्याही पेक्षा पुस्तकातून जो विचार मिळतो ना बाळा, पुस्तकातून जो आनंद मिळतो ना, तो खूप मोठा आनंद असतो. आणि म्हणून पुस्तकाला कुठलाही पर्याय असणार नाही. पुस्तकाची जागा ही सर्वश्रेष्ठच असणार आहे बाळा. आणि ती सर्वश्रेष्ठच राहणार आहे. कारण पुस्तकातून मिळालेला विचार, पुस्तकातून झालेला संस्कार, पुस्तकातून मिळालेलं ज्ञान हे चिरकाल टिकणारं असतं. आणि म्हणून पुस्तकं ही वाचलीच पाहिजेत. पुस्तक वाचण्यातून आम्हा लहान मुलांना आनंद मिळावा आणि तोच आमचा छंद व्हावा, यासाठी तुमच्यासारख्या लेखकांनी आणि आमच्या आई वडिलांनी काय करायला हवे? हो, आमच्यासारख्या लेखकांनी तुमच्या मनातलं लिहिलं पाहिजे. तू म्हटली ना, तुम्ही आमच्या मनातलं कसं का बरं लिहिता? तर तसं तुमच्या मनातलं लिहिलं तर तुम्हाला वाटेल की अरे, हे पुस्तक दुसऱ्याचं नाही, आमचंच आहे. तर आमच्या मनातलं का आवड काकांनी लिहिलंय. आणि त्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल की हे पुस्तक आमचं आहे, तेव्हा तुम्ही हक्काने ते पुस्तक घ्याल, विकत घ्याल आणि वाचाल. म्हणून मी माझ्यासारख्या लेखकांना सांगेल की मुलांच्या वयाचे होऊन, मुलांचं मन जाणून, त्यांचं मानसशास्त्र जाणून मुलांसाठी लिहिलं पाहिजे. समजा आता बघ, तू लहान आहे पहिलीतली, तर तुझ्यासाठी मी छान बडबड गाणं लिहिलं की पुढून पाठ मागून सपाट बाबांनी आणलं लोखंडी कपाट. कपाटाला खण आहेत खूप, खणात पैसे बसतात चूप. पैशांचं कपाट घमेंडी भारी आणि उघडायला गेलं की कुरकुर करी, उघडायला गेलं की कुरकुर करी. आता तुमची पहिलीची मुलं कुरकुर करी सारखं म्हणतात आणि त्यांना हे शब्द छान मजा वाटते. पण हीच कविता मी 10वीच्या तुझ्या दादाला, काकाला, दादाला, ताईला ऐकवली तर ते म्हणे, "काय ही कविता आहे?" म्हणजे बाळा, ज्या वयासाठी आपल्याला लिहायचंय, त्या वयाचं लेखकाने भान बाळगलं पाहिजे. आणि आई-बाबांनी काय केलं पाहिजे माहितीये? आता पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे. मुलं येत नसतील पुस्तकांपर्यंत, तर मोठ्यांनी, आई-बाबांनी, लेखकांनी पुस्तकं मुलांपर्यंत नेली पाहिजे. आणि की काय माहितीये, की मुलांसोबत वाचन केलं पाहिजे. आता समजा तू दमून आली आणि तुला खूप थकवा आला, शाळेतून आली. पण समजा तुझ्या बाबांनी तुला एक छान गोष्ट वाचून दाखवली, तर तुला किती आनंद होईल.
छान गोष्ट त्यातली कविता, एखादी पुस्तकातली कविता वाचून दाखवली तर तुला आनंद होईल. म्हणजे मुलांसोबतही वाचन केलं पाहिजे असं मी आई-बाबांना सांगेन. आणि आणखी सांगेन, की जिथे-जिथे ग्रंथ प्रदर्शन भरतं, जिथे-जिथे बालकुमार साहित्य संमेलन होतं, तिथे-तिथे आपल्या मुलांना आवर्जून घेऊन गेलं पाहिजे. आणि ते तिथलं सगळं पुस्तकाचं दालन, तिथली पुस्तकं हाताळायला दिली पाहिजे. छान-छान चित्रांची पुस्तकं मुलांना वाढदिवसाला भेट दिली पाहिजे. वाढदिवसाला आपण रिटर्न गिफ्ट देतो की नाही, त्याच्यापेक्षा पुस्तकाचीच भेट द्यायची. आणि अशा पद्धतीने पुस्तकांचा सहवास मुलांचा वाढवला, की मुलांना पुस्तकांचा लळा लागणार, आवड लागणार आणि मुलं पुस्तकं वाचणार. आणि म्हणून आई-बाबांना, लेखकांना सांगेल, की पुस्तकांना मुलांपर्यंत आपण घेऊन जाऊया. त्यामुळे मी सुद्धा तुला नवीन वर्षाची आता एक छान आपली मुलाखत झाली. एक छान गोष्टींचं पुस्तक भेट म्हणून मी तुला पाठवणार आहे माझं नवीन. आवडेल ना माझी भेट तुला? हो. हा प्रश्न नाही, पण मुलाखतीचा शेवट तुमच्या एखाद्या छानशा कवितेने कराल का? नक्की करेल. माझं ना एक छंद देई आनंद ते पुस्तक सांगितलं, पण आता हे तळ्यातला खेळ. जुनं पुस्तक आहे स्नेहा, पण ह्या पुस्तकात ना एक गंमत अशी आहे, की ह्या पुस्तकातल्या कविता मुलांनी वाचून मुलांनीच याची चित्र काढली. म्हणजे अनेकदा काय होतं, लहान मुलांच्या पुस्तकात मोठ्यांची चित्र, पण तसं नाही. आता ह्या छोट्या पुस्तकाला मुलांच्याच चित्रांनी सजलेलं पुस्तक असं आपण या पुस्तकाला म्हणूया. आणि त्यातली एक गंमत तुला सांगतो. पहिलीच कविता आता मला सापडली. एकदा काय झालं बरं का. खरंच सांगतो दोस्तांनो, एकदा काय घडले. खरंच सांगतो दोस्तांनो, एकदा काय घडले. माझे शरीर कापसासारखे हलके होऊन उडाले. तरंगत तरंगत मी खोली बाहेर पडलो. तरंगत तरंगत मी खोली बाहेर पडलो. जंगल नदी पार करून डोंगरावरी चढलो. उंच उंच आभाळात फिरत राहिलो किती. उंच उंच आभाळात फिरत राहिलो किती. टम फुगून ढग झालो, वाटली नाही भीती. आभाळात माझ्यासारखे बरेच होते ढग. आभाळात माझ्यासारखे बरेच होते ढग. खाली वाकून जणू कसे पाहत होते जग. मी माझ्या गावावरून मारीत बसलो चक्कर. मी माझ्या गावावरून मारीत बसलो चक्कर. अहो वाटेमधल्या ढगांशी झाली की माझी टक्कर. जोरदार टक्कर होता, खूप खूप रडलो. जोरदार टक्कर होता, खूप खूप रडलो. गावच्या माळरानावर पाऊस होऊन पडलो. गावच्या माळरानावर पाऊस होऊन पडलो. गावच्या माळरानावर पाऊस होऊन पडलो. आवडली कविता? हो. धन्यवाद आभार सर. तुमच्याशी गप्पा मारून मला खूप आनंद मिळाला. तुझं सुद्धा मगाशी अभिनंदन केलं, पण पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा बाळा. खूप सुंदर व्हिडिओ करतेस तू. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या गप्पा, तुझ्या कविता, तुझ्या गाणी, गोष्टी, संवाद आमच्यापर्यंत पोहोचतो बरं का. त्यामुळे तुला तुझ्या पुढच्या वाटचालीला, तुझ्या अभ्यासाला, तुझ्या पुढच्या कवितांच्या, गोष्टींच्या, पुस्तकांच्या वाचनाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल